हॅलो दोस्त लोक, कशा आहात तुम्ही? ॲज युजल माझी सकाळी 10 वाजताच झाली होती. मग मी सकाळी उठून पटकन ब्लँकेट वगैरे घडी घालून ठेवले. थंडी इतकी आहे की शावर घ्यायचा की नाही हा मोठा प्रश्न पडतोय. मग ॲज युजल माझं स्किन केअर केलं, सनस्क्रीन लावली. आता जरी ऊन नसेल तर सनस्क्रीन लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्किन केअर होत होतं तोपर्यंत मम्मीने लगेच मला ऋषीच्या स्कूलमध्ये पाठवलं. बिकॉज ऋषी सकाळी इतका गडबडीत होता की त्याने त्याची 8 बॅग इथेच घरी विसरून गेलाय. सो मी त्याला ती बॅग त्याच्या स्कूलमध्ये द्यायला गेले आणि गाडीची चावी लावली आणि गाडी एकदम घुईंग करून घरी पोचली. ब्रेकफास्टला डोसा होता. सो डोसा मी बनवून दाखवते की मला येतं बनवायला आणि पलटून पण दाखवते. मस्त असं माझं ताट सजवून घेतलं सांबार आणि शेजवान चटणी सोबत. तर इथं मी आणि माझी पणजी टीव्ही बघत होतो, म्हणजे आम्ही कीर्तन बघत होतो, ते पण पुरुषोत्तम महाराज यांचे. हे सगळं झाल्यानंतर मी कपडे ड्राय करायला टाकले मशीनमध्ये आणि त्यानंतर किचन कटा साफ करायला गेले. अर्ध्या तासाची मेहनत माझी तुम्हाला मी दाखवते मी किती स्वच्छ केले. संध्याकाळचं वातावरण खूप मस्त झालं होतं. रामेन बनवलेलं आणि ते इतकं तिखट होतं की लास्ट आम्हाला चॉकलेट तर आणावंच लागलं. त्यानंतर 7 वाजता आम्ही दोघी परत कीर्तन बघायला बसलो. मग रात्रीच्या जेवणात वरण भात खाऊन आम्ही झोपायला गेलो. दॅट्स इट फॉर टुडे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.